आज माझा सेवापूर्ती सोहळा आहे, त्यानिमित्त उपस्थित झालेले इथे सर्व मान्यवर व्यक्तींचं मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। मी खरं म्हणजे आता सांगायची काही आवश्यकता उरली नाही, कारण इथे रती महारथी मोठे मोठे व्यक्ती उपस्थित होते, त्यांनी संपूर्ण इतिहास सांगितलेला आहे आणि बाजार समितीचं कामकाज कशा पद्धतीने झालं, बाजार समितीची उन्नती कशी झाली आणि आता या ऊर्जितावस्थेत जे कर्मचारी वर्ग आहेत त्यांना भविष्यात कशा प्रकारे आता चांगलं फळ आहेत ती चाखण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे, याची सर्व परिस्थिती कथन केलेली आहे। मी त्याच्याबद्दल परत आता काही उजळणी करत नाही, परंतु इथे माझं कामकाज कशा पद्धतीने झालं आहे ते इथे उपस्थितांना परिचित व्हावं यासाठी दोन शब्द सांगतोय। मी खरं म्हणजे हंगामी स्वरूपात एकदा 1987 रोजी बाजार समितीच्या सेवेत रुजू झालो। त्यावेळी बाजार समितीचं उत्पन्न फक्त 3 लाख होतं आणि बाजार समिती ड वर्गात होती। आमचं मासिक वेतन होतं रक्कम ₹400 आणि त्या वेतनात सुद्धा आम्ही समाधानी होतो। त्या परिस्थितीत काम करून आज या बाजार समितीची अशा प्रकारे उन्नती झालेली आहे की बाजार समितीचं उत्पन्न 10 कोटीपेक्षा अधिक झालेलं आहे आणि बाजार समिती यापूर्वी कोणाला माहिती सुद्धा नव्हती भिवंडी बाजार समिती, पण या भिवंडी बाजार समितीला कोकण विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी या बाजार समितीच्या संचालक मंडळाने अहोरात्र मेहनत केली आणि या कर्मचारी वर्गाने सुद्धा खूप कष्ट घेतले आणि त्यामुळेच माझ्या प्रशासन कालावधीमध्ये ही ऊर्जितावस्था झाली आणि बाजार समिती भिवंडीला क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांक कोकण विभागात मिळाला। खरं म्हणजे माझं हे रिटायरचं आणि सेवानिवृत्तीचं पर्व आहे आणि अशा ऊर्जितावस्थेत मी सेवानिवृत्त होत आहे, हे मला खूप मोठं समाधान लाभलेलं आहे। या माझ्या सेवा काळामध्ये प्रथम सभापती 1957ला बाजार समिती स्थापन झाली, त्यानंतर BT भावे होते, त्यानंतर नरसी भास्कर पाटील साहेब मला वाटतं सतत 3 कमिट्यांमध्ये चेअरमन होते, त्यानंतर काना चौगुले सभापती झाले, त्याच्यानंतर सन्मान्य होईल साहेब या तालुक्यामधल्या अतिशय मोठं व्यक्तिमत्व, अशा मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वांच्या हाताखाली मला काम करायला मिळालं, हे मी खूप मोठं भाग्य समजतो। आणि आता जे अध्यक्षस्थानी बसलेले आहेत ते सन्मान्य जयवंत पाटील साहेब, आता मागच्या भाषणामध्ये सन्मान्य भोईर साहेबांनी माझ्याबद्दल काही 2 शब्द सांगितले, पण आता जे अध्यक्षस्थान या कार्यक्रमाचे भूषवतात ते सन्मान्य जयवंत पाटील साहेब सुद्धा असं एक व्यक्तिमत्व आहे की ते जेव्हा सभापती झाले तेव्हा बाजार समितीचं ऑफिस हे भाड्याच्या जागेत होतं आणि त्यांनी स्वतः एक निधी उभारणी करून दिला आणि डिपॉझिट जमा केली, स्वतःच्या नावाने अनामत जमा केली आणि बाजार समितीच्या स्वतःच्या मालकीचं पहिलं ऑफिस तिथे सुरू झालं। हे खरं म्हणजे सन्मान्य जयवंत पाटील साहेबांचं एक मोठं योगदान होतं। त्याच्यानंतर बाजार समितीने त्यांच्या काळातच ऊर्जितावस्थेला एक प्रारंभ केला। 2010 मध्ये मला सचिव पदावरती एक तत्कालीन संचालक मंडळाने प्रभारी सचिव म्हणून नेमणूक केली। मी साधारण 6-7 महिने काम केलं आणि माझं कामकाज बघितलं आणि सन्मान्य आजचे माजी खासदार, माजी मंत्री, पंचायत राज मंत्री त्यांचं वर्चस्व होतं संचालक मंडळावरती। त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने मला कायमस्वरूपी सचिव पदावरती नेमणूक दिली। मी आज सन्मान्य माजी राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांचं खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। मी 2-3 दिवस सन्मान्य पाटील साहेबांचा भेट घेण्यासाठी जात होतो, पण ते खूप बिझी होते, रात्री 11 वाजेपर्यंत थांबलो होतो पण भेट झाली नाही। सकाळी भेटलो तेव्हा सुद्धा ते सकाळी लवकरच तयार होऊन निघाले होते। ते बोलले आता मला शक्यच नाही, पण रात्री सुद्धा मी आता माझ्या घरी माझ्या परिवाराने मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो असं बोललेले मला। आज जे माझा सेवानिवृत्ती कार्यक्रम या सध्याचे संचालक मंडळाने जो मोठा कार्यक्रम करून आणि या स्वरूपात माझा भव्य दिवस सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी संचालक मंडळाचा अतिशय ऋणी आहे। आणि या संपूर्ण 38 वर्षाच्या सेवा काळात जे मला कर्मचारी लाभले त्यांनी मला चांगल्या प्रकारचं मोलाचं सहकार्य केलं आणि या बाजार समितीला ऊर्जितावस्था
मिळवून देण्यासाठी एक मोलाचा योगदान दिलेलं आहे. मी त्यांचा आभार मानतो. आणि आत्ता जी सुवर्णरूपी फळं चाकायला त्यांना मिळणार आहे, ही अशीच परिस्थिती कायम तुम्ही राखावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता माझं जास्त मी भाषण लांबवत नाही. मी आता सेवानिवृत्त होतोय. मग आताच्या संचालक मंडळाच्या बहुतेक सदस्यांनी एक इच्छा व्यक्त केली की तुम्ही चांगल्या प्रकारे कामकाज केले आणि काही शासकीय कायदा नियम यांचा चांगला अभ्यास केला आहे, तर यापुढे बाजार समितीला जेव्हा जेव्हा वेळ पडेल तेव्हा आम्हाला सहकार्य करा आणि मोलाचं मार्गदर्शन करा. मी 100% त्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन देतो. आणि या माझा आता सेवानिवृत्त झाल्यानंतर माझा खरं म्हणजे मला राजकीय वारसा समाजसेवेचा लाभलेला आहे. आधीपासून माझे समाजसेवेचं कामकाज केलेलं आहे. माझे बंधूसुद्धा राज्य पातळीवरची मानव सेवा संस्था आहे, त्या संस्थेत मी काम करतोय. यापुढचं आयुष्यातसुद्धा मी समाजासाठी जेवढं खर्ची करता येईल त्यासाठी प्रयत्न करीन. आता जे उपस्थित माझ्या प्रेमापोटी उपस्थित राहिलेले मित्रमंडळी, परिवार आणि संचालक मंडळ तथा माजी संचालक आणि काही मान्यवर व्यक्ती यांचं मी खूप खूप आभार मानतो आणि मी सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.